सो हॅलो गुड मॉर्निंग गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत मुंबईला. आज आपलं एक नवीन गाण्याचं शूट आहे. सकाळी सकाळी 6 वाजता इथे आलो आहोत. तर त्याची इथे प्रॅक्टिस चालू आहे आणि आता पुढे जसं जसं अपडेट येते तसं तसं मी तुम्हाला तेच आहे. भेटूया लवकरच. बिअरची बॉटल घेऊन सगळे मुलं बसले आणि त्या मुलांमध्ये तू पण बसलेस आणि तू फक्त बोलतेस की वा असा. आता मेकअप चालू झाला आहे आणि मरून टी नाही तो आलेला आहे. मुंबईचा चहा. मोडवर ओके. सो इथे आता आपला पहिला सेट लागणार आहे आणि हा डोरेमॉन इकडे तिकडे फिरतो आणि खाता जातं सगळेजण. तर हे आहेत आपल्या गाण्याचे DOP, जे की मागच्या गाण्याला पण होते, रुपेरी वाळूतला पण होते आणि आता पण तेच आहेत. आणि हा आहे पराग दादा, जे की डिरेक्शन करणार आहे आपल्या ह्या गाण्याचं. तुम्हाला गाणं कसं वाटतंय हे नक्की सांगाल आम्हाला. एक मिनिट फक्त इकडे या. जे जे आता काय काय ऍक्टिव्हिटी करणार आहे ना ते फक्त इकडे बघ. तिकडून जा, फक्त स्माइल दे. यांचं आता प्रॅक्टिस शॉट्स चालू आहेत. आणि मी म्हणतोय काय माहिती तिथे सेटअप लावलेला आहे तिचं रनअप भेटेल ना तसा. आणि आता बॉलिंगसाठी रनअप घेणार आहेत. मी तुम्हाला ॲक्शन सांगेन ना, आधी ॲक्शनला त्यांना पळू दे. मी तुम्हाला सांगेन रन केव्हा धावा. थोडं त्यांचा रनअप होईल. चलो रोलिंग, रेडी राहा. ॲक्शन पळा. आलंय. दिसणार नाही हो, मी दिसणार नाही. रेडी आहे तू? अरे चाल, मशीन इकडे घ्या, तिकडे घ्या. शॉर्ट पडताय. अजून खूप शूट राहिलेलं आहे. आत्ताशी मला वाटतं एकच कडवं शूट झालं आहे यांचं. आता सगळे बसलेत थोडा वेळ. यांचा मागे सेटअप चालू आहे, इथे चालू आहे. ताई इथे पुढे बसली आहे. सो सगळेजण रिलॅक्स करत बसले आता, कारण ऊन पण वाढलं आहे. तर बघू आता कधी शूट चालू होतं आहे. दुसरा कॉस्ट्यूम चेंज. हां, इथे सेटअप लावलेला आहे ह्यांनी आणि ह्यांचा आता दुसरा कॉस्ट्यूम चेंज आहे. बघा कसं आहे.
सो आता संध्याकाळ झालेली आहे आणि हा यांचा 5वा चेंज आहे आणि डिरेक्टर्स वगैरे नाश्ता करतायत हे जात नाहीये. आणि हिच्या कानात जात नाहीये, हा मोठा प्रश्न आहे. सगळे थकून भागून बिचारे मेहनत कष्ट काबड कष्ट करून उभे राहिलेत. तो आता यांचं नाईट शूटचं सगळं प्लॅन आउट चालू आहे. लाईट्स वगैरे सगळ्या लागल्या आहेत. तर तुम्ही बघताय मागे बघा सीन सगळं समजावून सांगतायत कशा पद्धतीने सीन लागणार आहे अँड ऑल. जास्त नाही, हा मोजून मला वाटतं एक 7 ते 8 सेकंदाचा सीन आहे. तेवढ्या छोट्या सीनसाठी पण ह्यांची एवढी तयारी असते. सो आपण बघतो शूट बट जसं तुम्हाला पडद्यावर दिसतं त्याच्यामागे खूप मेहनत असते, खूप मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार करावा लागतो. त्यानंतर ते चित्र त्या कॅमेऱ्यात छापलं जातं आणि मग तुमच्यासमोर येतं. सो कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवाल. गुड मॉर्निंग पब्लिक. आजचा आपल्या शूटचा दुसरा दिवस आहे. तेच लोकेशन आहे, तीच माणसं आहेत. फक्त आता शेवटचे काही शॉर्ट्स राहिलेले आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. तर आता मस्तपैकी सगळेजण नाश्ता करणार आहेत आणि आपण करतोय कामाला सुरुवात. त्या शूट्स चालू झाल्यानंतर आयुष्य खूप कठीण आहे, फक्त या जिन्यावर चढता यायला पाहिजे. अरे माझे वांदे. अरे खाली तरी येऊ दे त्यांना. चेपेल मी खाली येऊ. मी काय म्हणतो, जिना हलवते का? जिना हलवते का? काय नाही. आता हिचं लग्न होणार आहे. कसं वाटतंय तुझं लग्न होणार आहे? तुला कसं वाटतंय? माझं लग्न होणार आहे आज. तर सगळ्यांना विनंती आहे, या जेवण करून जा. आणि प्रोडक्शन कडनं जेवण आहे. आहेर माझ्याकडे द्या. आहेर माझ्याकडे द्या. माझ्या लग्नाला या. पण आमची शॉपिंग काय नवरदेव कोण आहे आज? नवरदेव आलेत, आत्ताच जस्ट आले. आणि नवरदेव संध्याकाळी लगेच निघून जाणार पण. पण आम्हाला कपडे बिपडे काय आहेत का नाही हे तर बघ. मला नवरीची कलोरी अशी दिसली पाहिजे का नाही, पण काय करतात असंच ना जाणार बऱ्याच नाचायला. प्रोडक्शन कपडे द्या. फायनली आवर ब्राईड इज रेडी. रंगरंगोटी करणारी बाई इथे. आणि पुढे हेअरस्टाईल झिंजा आवरणारी बाई इथे. असं तू छाताडावर बसू नका येऊन, मी ब्लॉग मध्ये टाकेल तुला. आयर घेऊन यायचं आहे त्याला, रिकाम्या हाताने यायचं नाही अजिबात. अख्खे चाळ लग्नासाठी रेडी झालेली आहे आणि तर थोड्याच वेळात त्यांचं लग्न होणार आहे. तो नवरी फायनली रेडी झालेली आहे आणि आता आपण जाणार आहोत खाली. मेहंदी का नाही काढली आतावर? अर्जंट लग्न ठरलं म्हणून. नवरी इतकी उतावळी झाली ना, पर वरडून विचारायला लागले. इतकी उतावळी नवरी आहे ही. गुडघ्याला बाशिंग बांधून उभी राहिली आता. फायनली आता ती मंगलघटिका जवळ आलेली आहे आणि थोड्याच वेळाने मंगलाष्टका ह्या संपूर्ण चाळीत गुंजणार आहेत आणि आपली गौतमीचं लग्न होणार आहे. सो तुम्ही सगळेजण येणार आहात ना लग्नाला? नक्की यायचं आणि येताना आहेर आणायचा आहे. अजिबात विसरायचं नाही आहेर बिहेर आणायला. आहेर घेऊन यायचा, खूप सारा आहेर घेऊन यायचा आणि आहेर आणल्या माझ्याकडे द्यायचं आहे. ह्यांच्याकडे कोणाकडे देऊ नका. हिच्याकडे तर अजिबात देऊ नका, माझ्याकडे द्या, ठीक आहे? आणि आल्यानंतर जेवायचं, जेवण बिवून घरी जायचं. आता भेटूया आपण लग्नात.
सो फायनली आता मी जात आहोत हॉलकडे चला आता लग्नाच्या. लग्न आहे बाई, चला 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 चला, सगळे थांबले खाली माझ्या लग्नासाठी. चला पाया पडायचं आहे आता सगळ्यांना. मी पाय पडायला लावणारी आज सगळ्यांच्या पाय पडणार आहे. कुंकू नाही का टाकलं त्यात? हळद टाकली. कुंकू पण टाकायचं असतं. आडानी कलवरी. मी कलवली आहे का? अक्षता वाढणारी. अशी अशी कलवली. अक्षता वाढणारी. चल चल जा. रोल थोडं वाईट ठेव आणि हेड स्पेस कमी कर. वरची हेड स्पेस खाली टिल डाऊन कर ना कॅमेरा. हां सेंटर सेंटर सेंटर. रोल ॲक्शन. बिचारा नवरदेव एका साईडला उभा राहिलाय. कसं फील होतंय ओमकार दादा लग्न आहे आज तुझं? छान फील होत आहे. असं गौतमी पाटील सोबत आहे त्याचं जास्त मला चांगलं वाटतं. तू सारखं असं गिळतोयस का मग? जबाबदारी येणार आहे मोठी लग्न म्हणजे जबाबदारी येणार आहे. मला काय रे तुमचं झालंय का? कामाचं झालंय. काय सांगतो? अरे बाबा. त्यामुळेच हसतोयस ना माझ्या. सो फायनली लग्न झालेलं आहे आणि तुम्ही सगळे जेवण आणि जेवण जाता जाता चॅनलला सबस्क्राईब देखील लाईट गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज. गच्चीवर उभं राहून पाहिला चंद्राचा साज. माझ्या गौतमी सोबत आयुष्य होईल खास. ना वायफाय ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट. ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट. गुड इव्हनिंग गाईज. आपला आजचा ब्लॉग इथेच संपत आहे. जी 2 दिवसात जी आम्ही मजा केली ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवाल. आणि कमेंट करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.